नमस्कार, जय हिंद विद्यार्थी पालक मित्र हो. 11वीच्या ॲडमिशनची प्रोसेस सध्या महाराष्ट्रातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सतावत आहे. रिझल्ट लागलेला आहे, पण आणखी मार्कशीट कोणत्याही विद्यार्थ्याच्या हातामध्ये आलेली नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने ही जी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही जी अवलंबली आहे, तर ही आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला पाहिजे तिथे ॲडमिशन जर मिळायचं असेल तर या प्रोसेसमधूनच जावं लागणार आहे. कारण आता यानंतर ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन्स हे जवळपास बंद होणार आहे. काही अंशी शेवटच्या क्षणामध्ये विद्यार्थ्यांची पायपीट नको व्हावी, गोंधळ थोडासा आटोक्यात यावा म्हणून सरकार कदाचित सरकार ऑफलाईन ॲडमिशनसाठी विचार करू शकतो किंवा एक 10-20% काहीतरी विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून ऑफलाईनमध्ये ॲडमिशन मिळू शकतात. पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहोत की ऑनलाईन ॲडमिशन जर मिळवायचे असतील तर त्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागणार आहे. आता सध्या तुमच्या मनात काय काय प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत की माझं 10वी झालं, आता पुढं काय करायचं, माझ्या हातात आणखी मार्कशीट आलेली नाहीये, कोणत्या शाखेमध्ये मी ॲडमिशन घेऊ शकतो, जसं की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ही उपलब्ध आहेत, यापैकी कुठल्याला जायचं की बायफोकल, दुसरं आणखी काही करायचं, डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी मला जर जायचं असेल तर काय करायचं हे देखील आहे. सर्व कॉलेजमध्ये आता ऑनलाईन ॲडमिशन लागणार आहे का? म्हणजे माझ्या घराच्या जवळचं जे कॉलेज आहे, छोटंसं कॉलेज आहे, फक्त 11वी-12वी ज्युनियर कॉलेज आहे, माझ्या घराजवळ पडतं, मग तिथेही ॲडमिशन घ्यायचं म्हटल्यानंतर मला अगोदर फॉर्म ऑनलाईन भरणार, सगळीकडे फिरणार आणि नंतर मला ॲडमिशन मिळणार का? ही सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक त्रेधा तिरपीट चालू आहे यायची. आता या ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोटा म्हणजे काय हे देखील समजून घेणं तुमचं आहे. माझं कॉलेज कसं निवडायचं, मला कोणतं कॉलेज निवडायचं आहे का, जे कॉलेज मला वरतून भेटल मग त्या कॉलेजला मला जावं लागणार. मी राहतोय संभाजीनगरला, मला जर मिळालं कॉलेज लातूरचं, अमरावतीचं, तर एवढ्या दूर कसं जाणार? ठीक आहे, तर हे सगळे प्रश्न जे आहेत ना तर तुमचे या ऑनलाईन ॲडमिशन प्रणालीतून सॉल्व्ह होणार आहे. उगाचच अति विचार करून, अति थिंकिंग करून डोक्याचा उगा करू नको घेऊ, कारण ही ॲडमिशन प्रोसेस सिंपल आहे. फक्त समजून घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्हाला कुठून अर्ज करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जर पहिल्या फेरीत तुमचं नाव नाही आलं तर तुम्हाला काय करायचं आहे हे देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता प्रवेश कोणासाठी आहे? ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ही 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मग ते SSCचा असो, CBSEचा असो, ISCचा असो किंवा इतर कोणत्याही बोर्डाचा असो. जर त्यांना महाराष्ट्रातलं जर ॲडमिशन घ्यायचं असेल कोणत्याही महाविद्यालयात, कॉलेजमध्ये, तर त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही काय आहे, एक समान प्रोसेस आहे. सर्व प्रवर्गासाठी म्हणण्यापेक्षा सर्व ज्या स्ट्रीम आहेत, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि बाकीचे असतील तर त्यांच्यासाठी देखील हीच प्रोसेस आहे. ऑफलाईन प्रवेश ग्राह्य धरले जाणार नाहीयेत. ही विशेष करून जी सरकारनं जी बुकलेट दिलेला आहे, या बुकलेटमध्ये जवळपास सगळ्यांना ही माहिती म्हणजे दिलेली आहे की ऑफलाईन प्रवेश जो आहे तर तो यामध्ये नाकारला जाणार आहे. ठीक आहे, तर हे जे पंकज भोयर आहे तर यांनी हे दिलेलं आहे. प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांनी देखील ही काय की बुकलेट दिलेलं आहे. याची हे जे बुकलेट आहे किंवा हे जी गाईडलाईन आहे तर याची एक कॉपी मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा आमच्या जर स्पेशल 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअप चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप कम्युनिटी तयार करतोय, जिथे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुप कम्युनिटीला देखील जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर आता ऑफलाईनमध्ये ॲडमिशन जे आहे तर ते मिळणार नाही. आता ही जी प्रवेश प्रक्रिया होणार आहे ना तर याचे 6 टप्पे असणार आहेत. किती? 6 टप्पे असणार आहेत. आता टप्पे अगोदर समजून घ्या. सगळ्यात अगोदर नंबर 1 तुम्हाला नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे तर तुम्हाला जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. FYJC माय ॲडमिशन FYJC अशी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की ॲडमिशन करायचं आहे. महा FYJCadmission.in हे वेब पोर्टल आहे. फक्त यावरच तुम्हाला काय आहे की मी थोडंसं मोठं करून दाखवतो. ही जी वेबसाईट आहे याच वेब पोर्टलवरती ही सगळी ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर ही तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि यासाठी तिथं तुम्हाला अगोदर नाव नोंदणी करायचं आहे. जसं आपण फेसबुक, इंस्टाग्रामवर कसं आपलं अगोदर ID बनवतो त्यावेळेस आपलं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय, फोटो वगैरे सगळं भरतो, तर तसं रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतर दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. फॉर्ममध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे. कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहूया. नंतर प्रेफरन्स म्हणून तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे.
पहिलं कॉलेज कुठलं जे तुमच्या जवळचं असेल किंवा तुमच्या आवडीचं असेल, किंवा तुम्हाला जर तुमच्या शहरातलं चांगलं टॉपचं कॉलेज तुम्हाला, अर्थात जर तुम्हाला ते जर त्या मानकाप्रमाणे जर टक्केवारी असेल तर तुम्हाला नक्कीच ते कॉलेज मिळेल. पण जर ते नाही मिळालं तर मग दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्सेस देखील त्यामध्ये निवडू शकता 3 नंबरचे. आता कॅप राऊंड काय आहे, हे 1 ते 4 राऊंड आहे आणि यामध्ये काही स्पेशल राऊंड आहे. तर त्या राऊंडमध्ये तुमचं त्या कट ऑफ लिस्टमध्ये नंबर कसा येईल ही प्रोसेस आहे. कट ऑफ लिस्टमध्ये नाव येणार तुमचं नंतर, ठीक आहे, पहिली दुसरी तिसरी जी लिस्ट असेल त्यामध्ये नाव येईल आणि नंतर मग प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला देखील त्यांचं ॲडमिशन करायचं आहे आणि ऑफलाईन पद्धतीने म्हणजे तो जो अर्ज असेल तर तो अर्ज जाऊन तिथे प्रत्यक्ष त्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं. असं 6 स्टेपमध्ये काय की तुमचं ॲडमिशन जे आहे तर ते एनरोलमेंट होणार आहे. आता पहिला टप्पा समजून घ्या. पहिला टप्पा काय आहे, वेबसाईट तुम्हाला कोणती आहे, mahafyjcadmission.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, नाव नोंदणी करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीने लॉग इन नंबर मिळवायचा. लक्षात ठेवा, तुम्ही जो ईमेल आय डी टाकणार आहात त्याच ईमेल आय डीने तुमचं लॉग इन होईल आणि तोच ईमेल आय डी तुम्हाला 12वी किंवा यानंतरच्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला ईमेल आय डी तोच ठेवावा लागणार आहे. एकच कॉन्टॅक्ट नंबर ठेवा, ठीक आहे. त्यामुळे ईमेल आय डी जर तुमचा असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर तुम्ही मोबाईल नंबर @gmail.com या सिंपल याने देखील तुम्ही काय करू शकता, एक ईमेल आय डी बनवू शकता. म्हणजे सोपं असतं. जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच नावाने काय करा, ईमेल आय डी बनवू शकता. हे मी तुम्हाला फक्त सजेस्ट करतो. तुम्ही यापेक्षा अतिरिक्त दुसरं वेगळं जे तुमच्या लक्षात राहील ते करू शकता. पण मोबाईल नंबरनी टाकलेलं लवकर लक्षात राहतं, युनिक असतो, कोणाची ते कॉपी पण होणार नाही. ऑलराईट. नंतर मग तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. ऑफकोर्स तो तुमचा कॉन्फिडेन्शियल असायला पाहिजे. आणि पार्ट 1 मध्ये जी वैयक्तिक माहिती आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन, ती तुम्हाला भरायची आहे. जसं की नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय, जन्मतारीख वगैरे या सगळ्या करायच्या आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला फॉर्मच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे, तुमची स्ट्रीम निवडायची. कोणत्या स्ट्रीमला तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला सायन्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे की आर्ट्सला जायचं आहे, हे त्यामध्ये निवडायचं आहे. नंतर 10 ते 15 कॉलेजेसची यादी बनवा, ठीक आहे. जिथे आपल्याला प्रेफरन्स करायचं आहे की जिथे आपण शिक्षण फायनान्शियली म्हणा किंवा नाहीतर उगाच दूर जाण्या येण्याचा त्रास व्हायचा आणि शिक्षणापेक्षा मग ते जाणं येणं हीच वेगळी एक काय म्हणता येईल की नोकरी लागल्यासारखं किंवा जबरदस्ती केल्यासारखं नको व्हायला. म्हणून जे आसपासची आणि जिथे दर्जेदार शिक्षण असेल असे 10 ते 15 कॉलेजेसची यादी त्यामध्ये सिलेक्ट करा, बनवा. प्रेफरन्स क्रमाने द्या. मला पहिल्या क्रमांकाला हे कॉलेज पाहिजे, दुसऱ्या नंबरला हे, तिसऱ्या नंबरला हे, चौथ्या नंबरला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर काय म्हणता येईल ते म्हणा, पण त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला काय करायचं, कॉलेजची यादी बनवायची आणि नंतर फॉर्म काय करायचं आहे, तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता महत्त्वाची कागदपत्र यासाठी काय लागणार आहे, 10वीचे मार्कशीट. आज आता व्हिडिओ मी बनवतोय तर बऱ्याचशा शाळा कॉलेजेसमध्ये मार्कशीट मिळायला सुरुवात झालेली आहे. तर ते मार्कशीट लागेल, तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल, कास्ट सर्टिफिकेट जर ते असेल तर, ओपन कास्टसाठी नाहीये, ओपनसाठी नाहीये. रहिवासी पुरावा लागेल, ठीक आहे. रहिवासी पुरावा काढून घ्या. आधार कार्ड लागेल तुमचं, पासपोर्ट साईजचे फोटो लागेल आणि इतर जे काही समजा तुमचं स्पोर्ट्स असेल, दिव्यांग असेल तर याचे काय आहे, तुमचे काही सर्टिफिकेट असतील तर ते सर्टिफिकेट तुम्हाला यासोबत जोडणं आवश्यक आहे. आता प्रवेशाचे प्रकार कोणते आहे, तर यामध्ये कॅप राऊंड ॲडमिशन होणार आहे, रेग्युलर राऊंड होणार आहे, कॅपिंग होणार आहे की त्या स्लॉटमध्ये लेट्स से की एखाद्या महाविद्यालयाला 100 विद्यार्थी घ्यायचे आहे तर पहिल्या राऊंडमध्ये त्यांची कॅपिंग फक्त 25 विद्यार्थ्यांची होणार आहे. म्हणजे एकदमच ते पहिल्या राऊंडला 100चे 100 विद्यार्थी घेणार नाहीत. तर ती कॅपिंग राऊंड जी आहे तर ती ही पहिल्या याच्यानुसार होणार आहे. नंतर कोटा ॲडमिशन होणार आहे. म्हणजे कॉलेजला देखील काही अधिकार दिलेले आहेत की तुम्ही त्या अधिकाराखाली तुम्ही स्वतः काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करू शकतात, पण तेही देखील ऑनलाईनच करायचे आहे. तर ते कोटा ॲडमिशन नंतर एक ॲडमिशनचं एक तुमचं एक असू शकतं. इन हाऊस कोटा म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं महाविद्यालयाचा. मायनॉरिटी कोटा म्हणजे जर मायनॉरिटी असाल तुम्ही तर मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोटा आहे शासनाने जाहीर केलेला, त्यामार्फत तुम्ही भरू शकता. आणि एक मॅनेजमेंट कोटा असतं, ठीक आहे. तर मॅनेजमेंट कोटा आणि इन हाऊस कोटा हे जे आहेत तर या जवळपास सारखेच आहे, पण या 3 प्रकार हे किंवा या ज्या 4 प्रकारे आहेत तुम्ही ते प्रवेश तुमचा कन्फर्म करू शकता. आता कॅप राऊंड म्हणजे काय, 0 राऊंड समजून घ्या अगोदर. 0 राऊंड म्हणजे प्राथमिक तयारी, तुमची प्राथमिक तयारी 0 राऊंडमध्ये होणार. नंतर पहिला जो राऊंड असा आहे की त्याच्यामध्ये तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला कॉलेज मिळेल. कॅप राऊंड म्हणजे काय, प्राथमिक तयारी आणि नंतर मग पहिला जो राऊंड आहे 0 राऊंड होणार, नंतर मग राऊंड 1 होणार. यामध्ये तुम्हाला किती टक्के मार्क आहे त्या तुमच्या क्वालिटीनुसार, गुणवत्तेनुसार तुम्हाला कॉलेज मिळेल. स्पेशल राऊंड आहे
म्हणजे हा शेवटचा राऊंड असेल, यामध्ये कसले रिझर्वेशन असणार नाही. जर समजा विद्यार्थ्यांनी जर एखादं कॉलेज मिळालं पण विद्यार्थ्याला असं वाटतं की मला त्या कॉलेजला ॲडमिशन नको पाहिजे, मला दुसरीकडे पाहिजे, तर ते तिथलं ॲडमिशन काढून घेऊ शकतात. आणि मग ती जी रिक्त पदं आहे ते रिक्त पद भरण्यासाठी काही स्पेशल राऊंड्स देखील होतात. मग त्या ठिकाणी जे रिक्त पदं आहे तर ते नवीन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी जाऊन फॉर्म भरू शकतात. प्रेफरन्स बदलांची संधी ही जी आहे ही पहिल्या राऊंडच्या अगोदरच आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की घाई तुम्ही काय केलं की एखादा चुकीचं कॉलेज प्रेफरन्स नंबर 1ला टाकलं आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की आईवडिलांनी विचार केला आणि आपल्याला आणखी काही चांगले पर्याय आहेत की जिथे आपण चांगलं दर्जेदार शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला अनुकूल असतील, असा विचार करून तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर प्राथमिक किंवा ही जी 0 राऊंड आहे याच्या अगोदरच तुम्हाला काय चेंजेस करायचे तर ते चेंजेस करा. ठीक आहे. आणि कट ऑफ लिस्ट नंतर तुमची लागेल, त्यानंतर तुमची कट ऑफ लिस्ट लागेल. ठीक आहे. म्हणजे पोर्टलवरती तुमची कट ऑफ लिस्ट येते. आपलं हे जे पोर्टल आहे त्यावरती कट ऑफ लिस्ट नाव आल्यास ते कॉलेज तुमचं स्वीकारेल. त्या कट ऑफ लिस्टमध्ये नाव असेल तर लगेचच तुम्हाला शासनाकडून मला वाटतं काहीतरी मेसेज आणि काहीतरी नोटिफिकेशन, तुम्ही जो ईमेल आय डी आणि जो कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला असेल त्यावरती ईमेल आणि SMS पण येईल. आय होप असं प्रावधान असेलच. त्यावरती आल्यानंतर सरळ आपले कागदपत्र वगैरे घेऊन ऑफलाईन पद्धतीने, जसं आपण नॉर्मली कॉलेजमध्ये गेल्यानंतर ॲडमिशन फॉर्म भरतो तसं त्या आस्थापनेचा प्रवेश फॉर्म भरून तुम्हाला ऑफलाईन त्या पद्धतीने ॲडमिशन करायचं आहे आणि ते कॉलेज स्वीकारणार आहे. फीस भरायची, काय जी फीस असेल ती डॉक्युमेंट्स नंतर तुम्हाला त्या ॲडमिशन फॉर्मसोबत काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. आता लाईव्ह सपोर्ट आणि मदत केंद्र, आता हा नंबर जो आहे हा कदाचित मला सांगता येणार नाही चालू असेल की नाही, पण ही जी वेबसाईट आहे MahaFYJCAdmission.in यावरती तुम्ही सतत रिफ्रेश करून त्यावरती काय इन्फॉर्मेशन आहे त्याचं अपडेट घेत राहा. जवळील मार्गदर्शन केंद्रातही किंवा शाळेमधूनही तुम्हाला याची माहिती मिळू शकते. ईमेल ID दिलेला आहे सपोर्टसाठी, support@MahaFYJCAdmission.in. आणि तुम्हाला जर आणखी जर काही माहिती हवी असेल तर 70 66 155 355 हा आपला ई स्वयंचा एक हेल्पलाईन नंबर आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करा, फक्त फोन कॉल नका करू. व्हॉट्सअप मेसेज हे करा, तुम्हाला एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल किंवा मेसेज टाका, हाय सर प्लीज ॲड मी टू द व्हॉट्सअप चॅनल किंवा ग्रुप. यामध्ये तुम्हाला ॲडमिशनच्या संदर्भात ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट आहेत, आता पुढच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. अर्थात ती वेबसाईट सध्या तरी लोड घेत नाहीये म्हणून मी सध्या बनवत नाहीये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन फॉर्म भरताना किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं, नंतर कॉलेजचा प्रेफरन्स कसा द्यायचा, हे सगळं लाईव्ह एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हॉट्सअप चॅनलला किंवा ग्रुपला तुम्ही काय करा, जॉईन व्हा. ठीक आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.